तर पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाची सगळ्यांना अपेक्षा होती आणि ती पक्षाने पूर्ण केली। आम्ही त्याचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुरेश धस यांनी व्यक्त केलेली आहे। तर पंकजा मुंडे या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आहेत। सर्व कार्यकर्त्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सध्या पंकजा मुंडे समर्थकांमध्ये आपल्याला जल्लोष दिसून येतोय। सर्व कार्यकर्ते त्यांचं स्वागत करत आहेत। जिंदाबाद 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 कोण आली रे कोण आली। त्यांचं पुनर्वसन होणं हे त्यांच्या दृष्टीनेही आणि पार्टीच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी आवश्यक होतं आणि त्यामुळं राज्याच्या नेतृत्वाने आणि केंद्राच्या नेतृत्वाने ही सर्व जनतेची सर्व कार्यकर्त्यांची मागणी जी आहे ती मान्य केली। त्याबद्दल आम्ही सर्वजण आणि सर्व जनता ही खुश आहे हे नक्की। तर सध्या पंकजा मुंडे या मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत। सर्व कार्यकर्त्यांकडून त्यांचं खास अभिनंदन केलं जातंय, स्वागत केलं जातंय। अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमेय राणे। अमेय, की पंकजा मुंडे यांचे जोरदार इथं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। जोरदार इथं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। थोड्याच वेळापूर्वी पंकजा मुंडे आपल्या वरळी इथल्या कार्यालयात ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांमधला हा उत्साह आहे। लोकसभामधल्या पराभवानंतरही जेव्हा त्यांना पक्षानं विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला ओसंडून व्हायला मिळतोय। खरं तर विधानसभेच्या पराभवानंतरच पंकजा मुंडेंनी सुद्धा विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तेव्हा ते शक्य झालं नाही आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी पक्षानं देऊ केली, परंतु तिथेही त्यांचा पराभव झाल्यानं त्यांचं आता कुठेतरी राजकीय पुनर्वसन करावं अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी होती। त्याच मागणीला मान देत आता पंकजा मुंडे यांना पक्षानं जी आहे ती विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली। आपण पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे। ताई 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 काय अरे हळू 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 बोला, मी बोलल्यावर शांत पाहायला मिळत होता। राजकीय पुनर्वसनात वारंवार विरोधक टीका करतायत की फक्त हे सगळं म्हणजे नुकसान झालं म्हणून आता पंकजा मुंडे आठवतात। काय उत्तर आहे विरोधकांना? सर्वप्रथम मी आज या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करू इच्छिते। मी आत्ताच सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आले आणि त्याच्यानंतर मी दर्शन घ्यायला आले ते या लोकांचं ज्यांनी कधी एक क्षण देखील मला स्वतःपासून स्वतःच्या हृदयापासून दूर ठेवलं नाही। माझ्या सगळ्या वाईट चांगल्या सगळ्या काळात हे माझ्यावर राहिले, त्यांचं दर्शन घेतलं। आता मी माझ्या आईचं दर्शन घ्यायला चालले आहे आणि त्याच्यानंतर मी नॉमिनेशन फाईल करायला चालले आहे। मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाशजी नड्डा, त्याचबरोबर आमचे नेते अमित शहा, आमच्या देशाचे नाही जगाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी, आमच्या टीममधील सदस्य सुधीर भाऊ, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, आमचे सगळे टीम, शिवप्रकाशजी, आमचे प्रभारी भूपेंद्रजी यादव, आशिष शेलार, सर्व टीम मेंबर्सचे पण खूप आभार मानते की ज्यांनी हे नाव माझं सुचवलेलं आहे। ठीक आहे, प्रतीक्षा करावी लागली लोकांना, पण जे मला हवं होतं त्याहीपेक्षा जे लोकांना हवं होतं ते राजकारणात करायचं असतं आणि आज लोकांना हवंय ते झालंय, याचा मला आनंद आहे। मी सर्वांचे आभार मानले। खरं तर पराभव झाल्यानंतर खूप टोकाचं पाऊल काही कार्यकर्त्यांनी उचलले, आत्महत्या देखील झालं आणि वातावरण खूपच झालं होतं। आज एकदम उत्साह पाहायला मिळतोय, काय नेमकी त्यांची आठवण कशी करा? माझा आज जे काही जीवनामध्ये मला मिळणार आहे ते मी त्या 5 जीवांच्या चरणी अर्पण करते ज्यांनी केवळ या कल्पनेने स्वतःचा जीव दिला आणि आज
आज ते असते तर ते इथे घोषणा दिली असते आणि आज ते नाही, त्याचं मला खूप शल्य राहील. त्यांना हे समर्पित मी करते. आम्ही नेहमीचा प्रश्न हा आहे, आज कसं बघताय? खरं तर मागचा पराभव आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक संघर्षात मुंडे साहेब असतातच, पण आज पुन्हा एकदा तुम्ही विधान परिषद पाहायला मिळाल. ह्या सगळ्याबद्दल काय म्हणतो? मुंडे साहेब तर आहेच आहेत, या सगळ्यांच्या घोषणात आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या परिश्रमात आहेत, त्या माझ्या परिश्रमात आहेत, आमच्या सगळ्यांच्या संस्कारात आहेत. ते तर सदैव राहतील. आणि आज मी माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझ्यासाठी केलं त्याला आणि ज्यांनी स्वतःचा प्राणही दिला त्या सगळ्यांना हे समर्पित करते. आणि मी सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आणि सर्वांचे परत एकदा आभार मानते. आता फार बोलायला मला शब्द नाही, कारण मी फॉर्म नाही भरला वेळेत, तर ते राहून जाईल. तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. आणि आता पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.